सध्या क्षेत्ररक्षण स्वीकारले. पेण तालुक्यामधील हा संघ आहे. ओमकार हरपल चा संघ. दुसऱ्या बाजूला रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर इन अन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. बिग फाईट. एका बाजूला फणस डोंगरी, दुसऱ्या बाजूला पारगाव. आणि पारगाव संघाची सुप्रसिद्ध लोकप्रिय सलामीवीरांची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आकाश तारेकर आणि सुमित दोंगडे. मोठा फॅन्स वर्ग, मोठा चाहता वर्ग या जोडीनं आजपर्यंत गोळा केलाय आणि गेले कित्येक वर्ष पाहायला गेलं तर अनेक क्रीडा रसिक या दोघांचा खेळ पाहण्यासाठी एवढे आतुर असतात की आपोआपच मैदानाकडे पावलं वळतात सगळ्याच त्यांच्या समर्थकांची. आणि आज किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफीच्या निमित्तानं आकाश तारेकरचा खेळ. नुकतीच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL मध्ये आकाश तारेकरला 3 लाख रुपयांची बोली लावून या खेळाडूला मात्र स्थान देण्यात आलंय. त्यामुळे त्याबद्दल सुद्धा आकाशचं आपण अभिनंदन करूया. आज त्याचा खेळ पाहण्यासाठी सगळेच आतुर झालेत. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, मॅच स्टार्ट करा. कारण आज एक संघ क्वालिफाय होईल. 8च्या लॉट्सला कंपल्सरी एक संघ आपण पुढे नेतोय. चॅलेंजर पारगाव आणि निर्जा 11 फणस डोंगरी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. किंजल स्पोर्ट्स चषक अँड आदर्श ट्रॉफी 2024 साठी जे प्रेक्षक लाईव्ह या सामन्याचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंट्सला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. 3,03,207 सध्याच्या घडीला सबस्क्रायबर आहेत. 4 लाखाकडे ही वाटचाल सुरू झाले. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आजच रायगड प्रीमियर लीग 40+ ला सुद्धा सुरुवात झाले. खारघर मुरबीच्या मैदानावर तिकडे सुद्धा 24 लाईव्ह इव्हेंट्स. आणि 3,10,000चा टार्गेट आहे आपल्याला या स्पर्धेमध्ये. आणि 3,03,000 सबस्क्रायबर आहेत. तर जे प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात त्या सगळ्यांना विनंती आहे सबस्क्राईबला क्लिक करा. आपण जाऊया मॅच कडे. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय आणि आउटफील्ड फास्ट मैदानाची डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल चेंडू सीमा पार. 4 धावां करता हर्षल पाटील. पहिला चेंडू यावेळेस मात्र थोडासा नाराज असेल गोलंदाज सुद्धा, कारण अशा पद्धतीनं धावा येणं कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाही. आउटसाइड एज आणि पहा थोडासा वाईड होता, फर्स्ट स्लिप नव्हती आणि शॉर्ट थर्डमॅन होता. बौद्ध यष्टीरक्षकाच्या निघून गेला चेंडू. 4 धावां करता पहिल्या चेंडूवर चौकारानं दणदणी सुरुवात झाली ती चॅलेंजर पारगाव संघाची. ओ शॉट ऑफ लेन, पूलचा फटका, मिस टायमिंग आहे, स्क्वेअर लेगला पडलाय. बॉल मात्र चाललाय पहा, पुन्हा एकदा हवेमध्ये होता चेंडू. सुमित दोंगडे बाल बचावलाय असंच म्हणूया आपण. 2 रन्स जरूर मिळाल्या, परंतु इकडे झेल होऊ शकला असता, कारण असे झेल कॅरी होतात आपल्या शॉर्ट टेनिस क्रिकेट फॉर्मॅट मध्ये. थोडंसं उशिरानं कदाचित रनअप घेतला, परंतु सुमित दोंगडेचा झेल आहे. या दोनही फलंदाजांना बाद करण्याची कोणतीच संधी सोडायची नाहीये फणस डोंगरी, तरच या मॅच मध्ये निभाव लागू शकतो. कारण एवढे दोनही टॅलेंटेड व्यावसायिक क्रिकेटर आहेत. फक्त पारगाव पुरते न राहता आज संपूर्ण अनेक जिल्हे, अनेक राज्याबाहेर जाऊन सुद्धा आणि त्याचबरोबर देशाच्या बाहेर जाऊन सुद्धा दुबई, कतार या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांनी आपला खेळ दाखवलाय. जोरदार अपील पाहायला मिळाली होती लेग बिफोर द विकेटची. पंचांनी सांगितलं इकडे लेग स्टिक मिक्स करत असेल बहुतेक. लेग बायचा इशारा मात्र आलाय. 1 रन मिळेल अतिरिक्त स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. चांगली बॉलिंग खरं तर हर्षल पाटीलची सुरुवात चांगली केली आणि आता मात्र स्ट्राइक एंडला बॅटर आकाश तारेकर. मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामधील बायकर मॅन म्हणून ज्या खेळाडूला मात्र टेनिस क्रिकेट विश्वानं उपाधी दिले आणि अनेक बाईक्स खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यानं जिंकल्यात क्रिकेट खेळताना. ओ आल्या पहिल्याच बॉलवर धमाका, भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. आकाश तारेकरच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. नुकतीच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL मध्ये
च्या खेळाडूची निवड झाले. एकमेव पनवेल तालुक्यामधील खेळाडू आणि नक्कीच या खेळाडूचा आम्हाला अभिमान वाटतो. आकाश सारेकर, एक मोठी स्पर्धा तुम्हाला लवकरच खेळताना दिसेल आणि त्याची उत्सुकता माझ्यासह सगळ्यांनाच आहे. आणि इकडे पहा, पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं उघडलंय. ते आकाश सारेकरनं आपल्या स्टाईलमध्ये दडपण वाढवलंय गोलंदाजावरचं. हर्षल पाटील थोडंसं प्रेशराईज जरूर झाला असेल, कारण समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज. दडपण आहे थोडंसं, रनअप मध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा येत असताना पंचांचा. धावसंख्या झाली ती चॅलेंजर पारगाव संघाची 13 धाबा. धावफलकावर आहेत. पहिलं षटक, सर्कलचं रिस्ट्रिक्शन, पॉवर प्लेचं षटक क्रमांक 1. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक मिड विकेटला उभा केलाय आणि दुसरा वाईडिश लॉंग ऑनला आहे. यावेळेस मात्र इनसाइड आउट. वाडे शॉट मिड ऑफच्या वरतून टोलवलाय. बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. सर्कल फोडण्यासाठी माहीर असणारा खेळाडू आहे. मातब्बर फलंदाज आहे. पहा, काहीसा आतमध्ये येणारा हा चेंडू मिड ऑफच्या वरतून खेळलाय सहजतेनं आणि या चौकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचलंय ती 17 या आकड्यावर. ओमकार हरपल काहीशी चर्चा हर्षल पाटील बरोबर करत असताना रायगडचा रिषभ पंत या नावानं हा खेळाडू ओळखला जातो. ओमकार हरपल मोठं नाव आहे फणसडोंगरी टीम कडून. काहीशा टिप्स, काहीशा सल्ले त्याला देत असताना, कारण आकाशसाठी कशा पद्धतीनं गोलंदाजी करायला हवी याची चर्चा मात्र झाले ओमकार हरपल आणि हर्षल पाटील मध्ये. पाहूया इकडे मात्र अतिशय दमदार सुरुवात केली. आकाशचे चाहते खुश झाले असतील. हुक करण्यासाठी गेला होता. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरून टाकलेला वेगवान चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना एक अतिरिक्त रन. पारगाव संघ 18 वर. शेवटचा चेंडू आहे. दडपण जरूर आहे गोलंदाज हर्षलवर, कारण 10 धाबा मागच्या 2 बॉल मध्ये दिल्यात. एक व्हाईट बॉल आलाय. मोठं षटक पारगाव संघाच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत. चेंज ऑफ पेस यावेळेस सापडलाय. स्ट्रेट टू द मिड ऑफ फील्ड. फलंदाज बाद. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. आकाश तारेकरला अखेर जाळ्यात ओढलंय हर्षल पाटीलला. भले 18 धावा गेले असतील, परंतु तरी सुद्धा सगळ्यात महत्वाची विकेट. पहा, थोडीशी गती कमी केली होती या चेंडूवर आणि त्याचाच फायदा होत असताना मिड ऑफला मात्र हा झेल टिपलाय. सुयशला यश प्राप्त झालंय. आकाश तारेकर मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का चॅलेंजर पारगाव टीमला. सुरुवात काय केली होती 2 बॉल मध्ये 10, परंतु तिसऱ्या चेंडूवर मात्र तो बाद झालाय. थोडेसे फॅन्स त्याचे निराश झाले असतील. आणि एनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये रितेश पाटील. सुमित धोंगडेला आता किल्ला लढवावा लागेल. अनुभवी खेळाडू पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झालाय. कौतुक करूया हर्षल पाटीलचं, ज्या पद्धतीनं त्यानं तो चेंडू टाकला होता. दुसरं पॉवर प्लेचं षटक. चला थोडं स्पीडअप करा. अंपास थोडस उशिरानं चाललोय आज. वेळोवेळी तंबी देत चला खेळाडूंना, कारण वेळ नाही आपल्याकडे. अठरा वर 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पारगावची धावसंख्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सुयश. नुकताच झेल टिपला ज्यानं आकाश तारेकरचा. मोठी विकेट मिळवले आणि त्याचमुळे थोडासा आत्मविश्वास आता मात्र वाढला असेल तो निर्जा 11 फणस डोंगरी या संघाचा. बघा, सुमित धोंगडे अजूनही मैदानामध्ये आहे. मिस्टर 360 डिग्री या नावानं खेळाडूला ओळखलं जातं. पारगावचं आणखीन एक रन मशीन. लोवर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला धाडलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 रन्स मिळतील. सहजतेनं 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. थोडी जबाबदारी आहे आता मात्र सुमित धोंगडेच्या खांद्यावर, कारण रन्स तर करायच्याच आहेत, त्याचबरोबर डाव सुद्धा सांभाळायचा आहे. आपल्या पार्टनरला सुद्धा खरं तर थोडंसं एज्युकेटेड करायचं आहे. कशा परिस्थितीमध्ये ही धावसंख्या पुढे न्यायची आहे
याचे धडे मात्र बाकीच्यांना द्यायचे आहेत. त्यामुळे एक मोठी जबाबदारी आकाश बाद झाल्यानंतर त्याच्यावर येऊन पडले. यावेळेचा चेंडू बराच बाहेर होता आणि त्याच कारणास्तव पंच व्हाईट बॉलचा इशारा दर्शवत असताना एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड मूव्स टू 21 नाव. नेक्स्ट बॉल सुयश भट. चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा. एक्स्ट्रा कव्हरला रितेश धावत सुटलाय आणि तसंच पॅव्हेलियनकडे धावत सुटावं लागेल. इकडे बाजा कम्युनिकेशनचा गॅप दिसला आणि नाहक गडी गमावलाय. तो चॅलेंजर पारगाव संघानं एकही चेंडू खेळायला न मिळता बाद होणं यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं एखाद्या फलंदाजासाठी. नॉन स्ट्राईक एंडलाच तो बाद झाला आणि आणखीन एक महत्वपूर्ण सफलता मी तर म्हणेन एक चांगला फलंदाज गमावलाय तो चॅलेंजर पारगाव संघानं. कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. सर्कलला तुम्हाला भेदल्याशिवाय रन घेणं थोडंसं धोकादायक थोडंसं रिस्की होऊ शकतं. परंतु रिस्की रन घेण्याचा प्रयत्न रितेशनं केला खरा परंतु त्यालाच मात्र मागे यावं लागलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक हार्ड हिटर बॅटर फ्रॉम पारगाव टीम रोहित पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. आता थोडंसं दडपण वाढलंय चॅलेंजर पारगाव संघाचा. आकाश तारेकर बाद. रितेशला चेंडूही खेळायला न मिळणं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याचं बाद होणं थोडंसं दबावाखाली जरूर असेल. स्कोर कार्डवर 21 जावा. कमबॅक करत असताना या मॅच मध्ये फणसडोंगरी टीम. फुल टॉस सुयशचा भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. सुमित दुंगडेसाठी फुल टॉस हे चाल पाहायला मिळतील. षटकार 6 धावा. प्रेशर होतं खरं तर थोडंसं पारगाव टीमवर परंतु अशा चेंडू नंतर लगेचच प्रेशर रिलीज होतं. पहा सुयश भटचा हा फुल टॉस आणि त्याच्यावर मात्र चढवलेली ही चपराक. 6 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. रन मशीन आहे रायगड प्रीमियर लीग. सुरुवातीचे दोनही पर्व ज्या फलंदाजाने गाजवलं लगातार 2 वेळा मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याने मिळवली होती तोच सुमित दोंगडे. अनदर फुल टॉस स्ट्रेट टू द स्क्वेअर लाईक फिल्डर. सापडलाय सुमित दोंगडे. बिग विकेट. आकाश तारेकर रितेश पाटील आणि आता सुमित दोंगडे धाबे दणाणले असतील पारगाव संघाचे. या विकेट नंतर बहुमूल्य विकेट यावेळेस मात्र प्राप्त करत असताना सुयशला आणखीन एक यश. सरळ हातामध्ये दिला सुमित दोंगडेनं. चेंडू काढून दिला आपण म्हणतो ना क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. खरं तर फुल टॉस बॉल सर्कलचं रिस्ट्रिक्शन कुठेही गॅप मध्ये खरं तर टोलवता आला असता परंतु आता पश्चातापाशिवाय वेळ. दुसरं काय करणार. आकाश तारेकर बाद झाल्यानंतर थोडा डाव सांभाळण्याचा प्रयत्न सुमित दोंगडेनं केला खरा परंतु तोही बाद झालाय आणि आता मधल्या फळीतील फलंदाजांवर मात्र ही जबाबदारी येऊन पडले. रोहित पाटील आणि त्याच बरोबरीनं नवीन येणारा फलंदाज विघ्नेश पाटील. सुयश भट right arm over the wicket. नेक्स्ट बॉल लोवा फुल टॉस. यावेळेस मात्र खेळून काढला मिड ऑफ कडे. सिंगल त्या ठिकाणी सहजतेने मिळेल. ओमकार हरपल त्या ठिकाणी आहे. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक सुरू आहे. यानंतर मात्र पॉवर प्लेची षटकं समाप्त होतील आणि क्षेत्ररक्षण लांबलं जाईल. अशा सिच्युएशन मध्ये पाहूया रोहित ची भूमिका काय असेल. यावेळेस पहा थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि या सिटीज पंचांनी बाद घोषित केलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का चॅलेंजर पारगाव टीमला. रोहितला खातही उघडू दिलं नाहीये आणि तो सुद्धा शून्यावर.
तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहिल्या तर 28 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. तर रायगड प्रीमियर लीग 40+ ही स्पर्धा सुरू आहे मुरबी खारघरच्या मैदानावर आणि योगेश पवार पेंटचा खेळाडू 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहिलं या खेळाडूला 40+ मधून खेळत असताना पेंट संघाकडून. आणि पेंटचा संघ इकडे फणस डोंगरी आहे. बरेचसे क्रीडा रसिक सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असतील पेण तालुक्यामधील. तर योगेश पवारनं आज मात्र विक्रम केलाय 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा. चांगला बॉल फुल लेंथ रिसच्या सहाय्यानं वळवलंय स्क्वेअर लेग कडे. सिंगलचं रूपांतर मात्र डबल मध्ये करण्यात आलंय. आता या धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरणार आहेत त्या चॅलेंजर पारगाव संघाला. कारण जे हार्ड हिटर बॅटर होते ना, आकाश, सुमित, रितेश, रोहित हे सगळे बाद झालेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना हा डाव पुढे न्यायचा आहे. स्कोर वाईट नाहीये, स्कोर खूप चांगला आहे, परंतु विकेट मात्र गमावल्यात ना, हे टेन्शन वाढवणारी गोष्ट आहे. आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक मिडविकेटचा वेगानं पुढे सरकलाय. सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 31 या आकड्यावर. 31. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज दीप भिसे तिसऱ्या षटकाची जबाबदारी. परंतु पाहूया विघ्नेश आणि हितेश पाटील. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पहा इकडे मात्र अगोदरच मन बनवलं होतं स्विच हिट करण्याचं आणि त्याच कारणासो इकडे पंचांकडे पाहत बसला. कोणती प्रतिक्रिया नाहीये. डॉट बॉम्ब निर्धाव चेंडूची सांगता. दीप भिसे वेग चांगला आहे यंगस्टर या टीमचा. अपकमिंग यंगस्टर आहे. चांगला संघ आहे पेण तालुक्यामध्ये. सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी करत असतो तो फणस डोंगरी. राऊंड स्टम्प्सला हा चेंडू अगदी स्ट्रेटिश फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून. आणि यस प्रेक्षक दिसला असेल तर लगेच सांगा आम्हाला, कारण बघायची थोडासा वेळ झाला होता. पब्लिक अंपायर्स आपण निर्णय घ्या. 4 धाबा चौकार. धावसंख्या 4 ने जम्प करेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 35. राऊंड स्टम्प्सला हा चेंडू ऑन साइडला मिड विकेट कडे वळवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. दुसरा धाब्याचा प्रयत्न. थ्रो स्ट्रायकर एंडला आणि 2 रन्स कंप्लीट. क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. सिंगल इझिली कन्वर्टेड इनटू द डबल्स. आणि या 2 धाब्यांना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन अ बोर्ड नाव. 37 धाबा. हळूहळू
धावसंख्या मात्र पुढे नेत असताना हेच करावं लागेल मधल्या फळीतील फलंदाजांना. सिंगल डबल्स न मात्र हा स्कोर कार्ड सातत्यानं हलता ठेवावा लागेल. ओ यावेळेस फॉलो थ्रू मध्ये पायानं अडवण्याचा प्रयत्न आणि सरळ पाहिला आपण तो स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी स्क्वेअरलेगकडे चेंडू गेला सुद्धा आणि तोपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट होत असताना या संपार ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. 12th मॅन पाणी घेऊन जा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीनं 39-4 चॅलेंजर पारगाव संघ. मीत 11 भिंगारी आणि आरवी 11 चिंचपाडा पेण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर येऊन बसायचं आहे. या 2 ओव्हर्स नंतर टॉस केला जाईल आणि ज्या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल समजा 2 पैकी एकच कॅप्टन उपस्थित असेल तर त्या टीमला टॉस घोषित केला जाईल, विन घोषित केला जाईल आणि दोनही टीमचे कॅप्टन नसतील तर पुढचा सामना 4 ओव्हरचा खेळवला जाईल. त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पोहोचणं गरजेचं आहे. लवकरच पेण तालुक्यामध्ये एक भव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पेण चॅम्पियन्स ट्रॉफी यंदाचं 2रं वर्ष असेल आणि 8 जानेवारी पासून 12 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पेण नगरपालिकेचं भव्य मैदानावर पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये 1 लाख रुपये पहिलं पारितोषिक, द्वितीय 50, तृतीय 25, चतुर्थ 25, मालिकावीरला स्पोर्ट्स सायकल, फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकांसाठी आकर्षक बक्षीस आहेत. तर तुम्ही संपर्क करू शकता या पेण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऋषी कोळीकडे. 8 संघ तालुका पद्धतीनं असतील, 8 संघ ओपन ग्रामीण पद्धतीनं खेळवले जातील, त्यामुळे त्यांना सुद्धा या स्पर्धेमध्ये प्रवेश राहणार आहे. पेण चॅम्पियन्स ट्रॉफी 8 जानेवारी ते 22 जानेवारी रोजी. तर 3 ओव्हर्समध्ये 39 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. नेक्स्ट मॅच भिंगारी आणि चिंचपाडा पेण आणखीन एक पेण तालुक्यामधील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 39 रन्स, 39 धावा झाल्यात. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सुयश भटला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. 2रं षटक टाकलं होतं. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता या गोलंदाजांना. पाहूया इकडे विघ्नेश पाटील हितेश पाटील ही जोडी काय करते पारगाव संघासाठी. सुयश भट तयार. हा आतमध्ये येणारा हा चेंडू इकडे मात्र धीम्या गतीने टाकलेला व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे आणि त्याचाच फायदा मात्र उठवत असताना इकडे पहिला चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय, झेल टी फ्लाय फलंदाज बाद. निंबा संघ गारद होत असताना चॅलेंजर पारगाव संघाला लागलाय हा 5वा हादरा. सर्वेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश बाद झालाय. शेवटच्या काही चेंडूंमध्ये धावगती वाढवायची आहे, धावा करायच्या आहेत. निदान 20 धावा येणं गरजेचं आहे पारगाव संघासाठी. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकलेला हा बॉल स्लाइस झाला होता तिकडे. शॉर्ट दरम्यानला स्टॉप केला, एकच धाव मिळेल. पहा व्हेरिएशन पहा. चेंडूची गती जी आहे ना कमी अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला करताना दिसतोय तो, आणि म्हणूनच त्याचमुळे इकडे मगाशी आपण पाहिलं होतं हर्षल पाटीलच्या षटकामध्ये सुद्धा गती कमी केल्यानंतर बाद झाला होता आकाश तारेकर. त्यानंतर आपण पाहिलं सुयश भटच्या षटकामध्ये सुद्धा 2 महत्वाच्या विकेट त्यानं मात्र मिळवल्या होत्या. आणि व्हेरिएशन्स आहेत, थोडस संमिश्र स्वरूपाची गोलंदाजी, मिक्सित आपण म्हणतो ना मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक चेंडू काही ना काही वेगळा करण्याचा प्रयत्न मात्र सुयश भटचा सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडं स्पीडअप करा टीम पणस डोंगरी. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये
हा चेंडू सोडून दिलाय ऑप्शनच्या बराचसा बाहेर. पंच वाघमारे सर आम्हाला दर्शवत असताना व्हाईट बॉलचा एक इशारा आलाय. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सुयश भट फिरवलाय पहा. इकडे मात्र एज लागल्यानंतर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इकडे डावखुर हाताच्या फलंदाजासाठी पाहायला गेलं तर लेग कटर होता. इकडे पाहायला गेलं तर नॅचरल ऑफ ब्रेक होता, परंतु लेफ्टी बॅटरला मात्र तो लेग ब्रेक होतो आणि त्याच्यावरच मात्र आउटसाइड एज लागल्यानंतर इकडे आणखीन एक फलंदाज बाद झालाय. आघाडीचे फलंदाज खरं तर बाद झाल्यानंतरचा हे होणार होतं, कारण ते दडपण होतं मधल्या फळीतील, ते झेलू शकलेलं नाही आतापर्यंत चॅलेंजर पारगाव संघ. सुरुवातीला सुस्थितीमध्ये वाटणारा पारगाव संघ आता मात्र धावांसाठी संघर्ष करतोय, स्ट्रगल करताना. नेक्स्ट मॅच भिंगारी आणि चिंचपाडा पेंड दोन टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल टॉस केला जाईल. लोबो फुल टॉस बॉल पिक केलाय, पाठवलाय मिड विकेटच्या वरतून. धमाकेदार स्ट्रोक. आत्मविश्वास वाढवणारा चॅलेंजर पारगाव टीमसाठी येतोय हा षटकार. प्रतीक तारेकर एक चांगला गोलंदाज आहे या टीमचा, परंतु आता टॅलेंटर्स आहेत. तळाचे फलंदाज मात्र स्ट्रगल करतात, संघर्ष करतात आणि त्याच्या बॅटमधून निघालाय षटकार. फुल टॉस यावेळेस कव्हरला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. षटकारानंतर पुढच्या चेंडूवर मात्र तो बाद होतोय. शॉर्ट इनिंग, 2 बॉलमध्ये 6 धावांची इनिंग. आणखीन एक फलंदाज चॅलेंजर पारगाव संघाचा माघारी परतत असताना स्कोर करायचंय, धावा करायच्यात, भले त्या सिंगल्स येऊ द्या, डबल्स येऊ द्या, परंतु विकेट ज्या गमावल्यात ना तेच चिंता भेडसावते ती आकाश तारेकर, सुमित डोंगडेला. स्कोर कार्ड वर 47. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज पाटील. सुयश भटनं खूप चांगली बॉलिंग केली. प्रथमेश, सुयश भटनं मात्र आज कारनामा केलाय. 5 वर थोडस उशिरानं आम्ही माहिती पोहोचवते, परंतु 5 विकेट्स ऑल मात्र या गोलंदाजानं घेतल्यात. सुपर. पहिलाच बॉल उचललाय, भिरकावून दिलाय डाऊन दी ग्राउंड. साइड स्क्रीनच्या वरतून ठोकलाय उत्तुंग षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं पारगावचं अर्धशतक धावफलकावर. कमाल स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर मात्र खणखणीत षटकार ठोकलाय. सर्वेश आवासकरच्या बॅटमधून येतोय हा षटकार. 6 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन अ बोर्ड नाव. गरजेचं होतं एखादा मोठा स्ट्रोक. प्रथमेश तयार. फुल टॉस होता, यावेळेस मात्र मिस केलाय मी तर म्हणेन फलंदाजांना. चांगली संधी होती, इकडे गॅप शोधली असती तर धावा मिळाल्या असत्या, परंतु असाही चेंडू बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये मिस होताना आपण पाहिले. फलंदाज
यावेळेस थोडासा नाखुश असेल स्वतःवर आवाजकर. षटकारानंतर कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज प्रथमेशचं. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 53 रन्स ऑन अ बोर्ड. हो, यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये मिस्टामिक स्ट्रोक आहे. समोर सिलिमिडॉफला पडलाय. दुसरी रन कंप्लीट होत असताना महत्वाच्या धावा आहेत या. डबल सुद्धा फार महत्वाच्या ठरणार आहेत. 53 अधिक 2 55 धावा धावफलकावर. त्यामुळे या 3 बॉल मध्ये एखादा स्ट्रोक आला 60+ जर ही धावसंख्या गेली तर नक्कीच एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच तगडा संघ आहे. ओमकार हरपल आणि ओमकार हरपल नेहमी स्वर्गीय राजीव गांधी मैदानावर खेळतोच. फुल टॉस आहे. समोर खेचलाय. पुन्हा एकदा साइड स्क्रीनच्या वरतून प्रथमेशला चढवलाय हल्ला. सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता या ओव्हर मधला हा दुसरा षटकार. 60+ टोटल 61 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी पहिल्या मागच्या 3 ओव्हर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. सुयश भटच्या 5 विकेट्स. दीप न सुद्धा चांगली बॉलिंग केली. परंतु प्रथमेश थोडा धावा वाढवतोय पारगाव संघासाठी. पारगाव संघ थोडासा अडचणीमध्ये आला होता परंतु या ओव्हर मध्ये आलेल्या पटकन 14 धावा नक्कीच थोडंसं बळ वाढवतील ते चॅलेंजर पारगाव संघ. चांगला बॉल होता. फुल लेंथ खोदून काढलाय त्याला. कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर्सचा क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे आलाय. तोपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट. चांगलं क्रिकेट खेळतात सध्याच्या कडीला. 63 रन्स टेलेंटर्स कडून चांगलं क्रिकेट. खास करून कौतुक करूया आपण सर्वेश आवासकर जो 7व्या क्रमांकावर आला आणि त्याच्या बॅट मधून मात्र चांगल्या धावा. 17 धावांवर तो खेळतोय. महत्वपूर्ण योगदान त्याने आतापर्यंत दिलंय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू. थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल टॅप केलाय समोरच्या दिशेमध्ये. मिड ऑफला लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने आलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न. थ्रो स्ट्रायकर एंडला 2 रन्स कंप्लीट. आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे जाईल. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. भिंगारी आणि चिंचपाडा पेंड दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत आणि जर पोहोचले नाही तर हा सामना 4च ओव्हरचा खेळवला जाईल हे आम्ही ठणकावून तुम्हाला सांगू शकतो. तर पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय आणि धावफलकावर 65 धावा 66 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय या मॅच मध्ये. जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये निर्जा 11 फणस डोंगरी हा संघ बॅटिंगला येईल. चांगली बॅटिंग केली ती सर्वेश आवासकरनं. कदाचित तोच सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला असेल. 19 धावा 19 धावांचं योगदान त्यानं दिलं. त्याच्या खालोखाल आपण पाहिलं तर सुमित डोंगरेच्या 14 धावा होत्या. आकाश तारेकर 10 धावा. विघ्नेश पाटील 4. हितेश पाटील 6. प्रतीकच्या 6 धावा. त्यामुळे टॉप स्कोरर राहिला या मॅचचा सर्वेश आवासकर. 66 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय. 66 रन्स टू विन. पाहूया चॅलेंजर पारगाव संघ मात्र कशा पद्धतीनं या धावांचा बचाव करणार की ओमकार हरपलचा फणस डोंगरी संघ सहजतेनं या धावा चेस करणार. ऐकण्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र आवाज ऐकायला मिळेल. सागर मांडवकर यांचा. चला टॉस इथे करायचं. चला टॉस आपल्याला करायचं. नेक्स्ट मॅच संघ खेळणारे मीत 11 भिंगारी आणि त्यांच्या विरुद्ध चिंचपाडा पेन. चला नेक्स्ट मॅचचं टॉस करायचं. दोन्ही संघनायकांना आम्ही कॉल करतोय. पारगाव संघ 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष. मॅचकडे आपण वळणार आहोत. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. 2 सामने जिंकले आज मुरबी संघानं.
पहिल्या फेरीतील एक सामना अजूनही बॅलन्स आहे. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफीची स्पर्धा पाहतो. नावा संघाजागी आज खेळला फणस डोंगरी. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 11 आल्या. डिटेल्समध्ये पाहिलं तर सुयशनं 2 षटकामध्ये चांगलं योगदान दिलं. 5 विकेट सुयश भटला मिळाल्या. पारगाव विरुद्ध गोलंदाजी करताना, पारगाव विरुद्ध खेळताना 19 खेळला. सुमित डोंगरेचं योगदान सुद्धा पाहिलं, ज्यामध्ये एक षटकार होता, चौकार होता आणि त्यांनी वैयक्तिक योगदान दिलं 14. रितेशनं काही करू शकला नाही. रोहित विघ्नेशनं थोडा डाव सांभाळला, मात्र हितेशच्या 6 धावा आणि त्यानंतर आपण पाहतोय जो सर्वेशनं खेळ केला. प्रतीकने एक षटकार आणि 66 टार्गेट. शेवटचा कॉल मीत 11 भिंगारी आणि चिंचपाडा पेन दोन्ही संघनायक आले नाही तर सामना 4 षटकांचा असेल, याची नोंद घ्या. आघाडीची जोडी सरकले मैदानावर. पारगाव संघाला पाहतो इन ऍक्शन मध्ये. तर भिंगारीचे कॅप्टन आलेत. चला विनंती करेन चिंचपाडा पेनचे संघनायक. विनिंग टार्गेट 66. तर सलामीची जोडी सरकले. फणस डोंगरी पेन नामांकित खेळाडू ओमकार हळपल, त्याच्यासाठी हे लकी मैदान आहे. तालुका नियामध्ये खेळताना त्याला या मैदानावर पाहतो आणि आज ग्रामीण गावच्या संघासाठी खेळताना ओमकार हळपल आणि सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवर पारगावकडून पहिलं षटक. प्रतीक तारेकर पहिला चेंडू टॉस करतोय कव्हर कडे. नो चान्स. सुरुवात दणक्यात. मिळतील 4 धावा. 66चा टप्पा ओलांडायचा. ओमकार हरपल एक असा फलंदाज आहे, चौफेर फटकेबाजीसाठी एक कौशल्यपूर्ण फटकेबाजीमध्ये तो पटाईत आहे. आणि त्या फणस डोंगरी संघासाठी ओमकार हरपल आणि अक्षय जाधव. आरवी 11 चिंचपाडा संघ आला असेल. पुन्हा एकदा वन्स अगेन डीप कडे फिल्डर नाहीये. प्रयत्न जरूर होईल. पॉइंट क्षेत्रामध्ये दूरवरून शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक. वेळ मिळाला तितक्या वेगाने 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावेच्या मदतीनं टोटल स्कोर आपण पाहूया. एकूण धावा धावफलकावर आपण पाहतोय 6 या धावसंख्येवर. तर कॅप्टन आले असेल तर टॉस आपण करणार आहोत. मी विनंती करेन. रेडी. प्रतीक तारेकर चौकार आणि त्यानंतर 2 धावा. राऊंड विकेट. ऑन साइडला आणखीन एक तडाका. डीप स्क्वेअर लेगला सहज ठोकतोय. आपला नैसर्गिक खेळ दाखवतोय. ओमकार हरपल पॉवर प्ले मध्ये अशा फटकेबाजीची गरज असते आणि सुरुवातीला आक्रमण केलं. हर्षल पाटीलला जेव्हा षटक हाताळलं होतं पॉवर प्ले मध्ये पूर्वार्धामध्ये 18 धावा दिलत्या आणि या वेळेला 3 चेंडूमध्ये धावा जमवल्या 10. सरासरीचा विचार सुद्धा करणार आहोत. लक्ष थोडंसं मोठं आहे. वेगानं जलद गतीनं फलंदाजी करावी लागेल. ओमकार हरपल 2 चौकार. एक पाहिला कव्हरला, एक स्क्वेअर लेगला. 3 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान त्याचं 10 आहे आणि संघाची धावसंख्या एकूण 10 पाहतो आपण. पंचांचा इशारा येतो. मॅच बॉल. चला एक्स्ट्रा बॉल. तर दर्पण देडिया यांना विनंती करेन आपण टॉस तिथे करून घ्या, कारण वेळेमध्ये संघ आले नाही. आता आपण तिकडे ऑफलाईन टॉस केला तरी चालेल. इनिंग एंड नंतर कॅप्टन आले नाही, त्यांना समजून घेऊया थोडं. मात्र तिकडे टॉस करून घ्या. आरवी 11 चिंचपाडा पेन आणि त्यांच्या विरुद्ध मीत 11 भिंगारी. टॉस तिकडे करून घ्या आपण. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावर एकूण धावा 10 धावा आहेत. दर्पण देडिया यांच्या शुभ हस्ते होतो टॉस.
RV11 चिंचपाडा पेन आणि त्यांच्या विरुद्ध मीत 11 भिंगारी. चांगली फाईट. पुन्हा एकदा नेक्स्ट मॅच. तर टॉस विन. नेक्स्ट बॉल गॅप मध्ये खेळतो. इनसाइड आउटचा फटका. पुन्हा एकदा डीप खडे आणि चेंडू चाललाय. आणखीन एक चौकार. RV11 चिंचपाडा पेननं टॉस जिंकलाय. त्यांचा डिसिजन पेंडिंग. आतापर्यंत 4 चेंडू 3 चौकार आले. का बॅटिंग करतोय. टॅलेंटिंग क्रिकेट दाखवते ओमकार हरपल. गोलंदाजावर पॉवर प्ले मध्ये ही हाणामारी आक्रमणाला सुरुवात झाल्या. पहिल्या षटकामध्ये 18 होत्या जेव्हा बॅटिंग केली पारगावनं. मैदानावर खेळत होता आकाश तारेकर आणि सुमित ढोंगरेला पाहिला आणि तेच प्रत्युत्तर देताना तोच पलटवार. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपमध्ये फणस डोंगरी संघाचा एक प्रमुख फलंदाज आहे ओमकार हरपल. एकूण धावसंख्या पाहूया आपण. धावफलकावर 14. प्रतीक तारेकर. लाईन पाहिली. झोकून दिलं. अगदी शरीराचं संतुलन चांगलं होतं मात्र कनेक्ट होऊ शकला नाही हा फटका आणि हा डॉट बॉल. एकंदरीत धावफलक पाहिलं 14. कंपॅरिझन आपण केली तर थोडा पिछाडीवर आहे. 18 धावा होत्या पारगावच्या मात्र अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी. प्रतीक तारेकर ओमकार हरपलसाठी क्षेत्ररक्षणाची सजावट करतोय. यष्ट्यांच्या मागे उभा असलेला रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर डीप पॉइंटकडे नियुक्ती केलं आणि एक डीप स्क्वेअर लेग. हा फटका जरूर विरुद्ध दिशेने प्रयत्न होतील. कव्हरकडे चेंडू अडवलाय. तितका वेळ मिळाला. 2 धावा ओमकारनं सहज पूर्ण केला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहतो. एकूण धावा 16 या धावसंख्येवर. विकेट मिळाली नाही प्रतीक तारेकरला. पहिलं षटक तो हाताळतोय प्रतीक तारेकर. विनिंग टार्गेटचा विचार केला तर 66 धावांचं लक्ष्य. ओमकार हरपलच्या वैयक्तिक खेळाचं आपण पाहिलं तर पहिलं षटक 6 चेंडू 16 वर खेळतोय फलंदाज अक्षय जाधव. स्ट्रायकर इन लाईन. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आकाश तारेकर. 24 ला इव्हेंट्स. आकाश तारेकर म्हटला तर त्याचा चाहता वर्ग सुद्धा हा सामना पाहत असेल. पहिला चेंडू. गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू पूल केला. डीप कडे कोणी नाहीये. गॅप शॉट. सुरुवात अक्षय जाधवनं सुद्धा डावाची सुरुवात चौकाराने केली. डावाची सुरुवात ओमकार हरपलनं सुद्धा चौकाराने केली होती. चोख प्रत्युत्तर. सुयश भटचा आपण पूर्वार्धामध्ये 2 षटकं पाहिली. 5 विकेट त्यांनी मिळवल्या. आकाश तारेकरवर चढवला. पहिल्या चेंडूवर हल्ला अक्षय जाधवनं. धावसंख्या धावफलकावर 20. एकही गडी बाद नाही. विकेटची गरज आहे. आकाश तारेकर राईट आर्म राऊंड विकेटनं समोर उभा आहे अक्षय जाधव. ऑन साइडला खेळून काढते जरूर. क्षेत्ररक्षक रेडिओ धाव मिळणार. या चेंडूवर आपण जरूर पाहतोय सिंगल. एकनी धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहतोय. एकूण धावा 21. 21 रन्स. 2 षटकानंतर आपण धावा पाहिल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये 28. आता धावा येते 21. प्रवास तसाच सुरू आहे. 66 धावांचं लक्ष्य. स्पर्धेचा नियम सुद्धा सुपर ओव्हर. आकाश तारेकर राऊंड विकेटनं. ओमकार हरपलसाठी ऑन साइडला ड्राईव्ह करतो. डीप कडे फिल्डर आहे. मिस फील्ड झाली. फायदा मिळाला. 2 धावेसाठी निघाले. गुड रनिंग. व्हेरी क्लोज. एक धाव महत्वाची. एक धाव महत्वाची. हा प्रयत्न जरूर केला जाईल आणि या 2 धावेच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड 23 रन्स. 23 धावा धावफलकावर. बॅटिंग करत असताना अक्षय जाधव आणि ओमकार हरपल. आतापर्यंत ओमकारच्या बॅटमधून 3 चौकार पाहिले. मैदानावर त्याचं थांबणं संघासाठी महत्वाचं आहे. पुढचा चेंडू. फुटवर्कचा वापर. ऑन साइडला स्वीप करायचं होतं. फटका फसला. इम्पॉर्टंट बिग विकेट. पहिली सफलता मिळाली आणि या विकेटसाठी योजना आखल्या होत्या आकाश तारेकरनं. फिल्डिंग रिप्लेसमेंट मध्ये काही बदल केले कारण ओमकार एक असा फलंदाज होता तो 4ही बाजूला चांगला खेळतो. मात्र ही विकेट इम्पॉर्टंट विकेट.
शॉर्टेस्ट टीम मीटिंग सामना दोन्ही संघांना जिंकायचे. किंजल ट्रॉफी स्पर्धा मोठी आणि आज ग्रुप ए चा पोल आपण पाहतो. वैयक्तिक योगदान पाहिलं ओमकार खेळला 18. संघासाठी चांगली सुरुवात त्यांनी करून दिली. आकाश तारेकर चौकार आल्यानंतर 3 चेंडूमध्ये 3 धावा 1 विकेट. सोळा धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. नवीन फलंदाज सरकलाय अक्षय जाधव. 2 चेंडूचा सामना करतोय. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर सुयश भट. तर आकाश तारेकरचं हे षटक आपण पाहिलं. 2 धावा एकूण धावफलक 25. ऑन साइडला गॅप मध्ये खेळतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. 2 धावेसाठी नकार दिलाय. नक्कीच गुड फिल्डिंग. ऑन साइडला थोडं कठीण होतं चेंडू अडवणं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 16. आकाश तारेकरचं या षटकामध्ये पाहिलं कमबॅक चांगलं करून दिले संघासाठी. 2 षटकानंतर 28 होत्या जेव्हा बॅटिंग केली होती फणस डोंगरी संघाने. आणि आता एकूण धावफलकावर पाहतोय टोटल रन 26. 66 धावा. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. अजूनही 40 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी. 3 षटक 40. सामना कोण जिंकेल? विजय खेचून कोण आणेल? ओमकार हरपलची इम्पॉर्टंट विकेट. सुयश भट आणि साथ देत असताना अक्षय जाधव. 2 षटक संपलीत. ओव्हर नंबर 3. प्रतीक तारेकर थोडा महागडा ठरला. पूर्वार्धामध्ये पाहिलं तर हर्षल पाटील महागडा ठरला होता. सुयशच्या 2 षटकानं चांगली गोलंदाजी केली. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी रोहित पाटील फलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही. आणि आता तिसरं षटक. पहिला चेंडू खोलवर खेळतोय. हलक्या हाताने खेळून काढले. डीपकडे फिल्डर रेडी आहे. धाव मिळणार 1. एका धावेच्या मदतीने संघ पुन्हा एकदा पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. बॅटिंग करत असताना 66 धावांचा टप्पा ओलांडायचा. पॅव्हिलियनमधून आवाज येतोय. खेळाडूंचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तर पॅव्हिलियनमध्ये थोडी शांतता ठेवा. गोलंदाजी मार्कवर रोहित पाटील. हा खोदून काढलाय. स्ट्रेट हिटचा फटका. हो सुमित आहे. झेल तो सोडणार नाही. आक्रमक क्षेत्ररक्षक सुमित डोंगरे यासाठी ओळखला जातो. लॉंग ऑनला मिड विकेट तो का कव्हर करतो आणि याचा प्रत्यय आला. या अगोदर एक चेंडू अडवला आणि त्यानंतर हा रनिंग कॅच. ब्युटिफुल कॅच. आणखीन एक धक्का. बॅटिंग करत असताना फणस डोंगरी संघ आज आपण पाहतोय पारगाव संघाविरुद्ध 2 हात करताना. धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स थोडी स्थिरावलेली. 27 धावा. विकेट गेल्यात आतापर्यंत 2. सुयश भट नवीन फलंदाज सरकलाय. लक्ष थोडंसं कठीण मात्र जो झेल टिपला. सुमित ढोंगरेला तेथे पाहतोय. ब्रिलियंट प्लेअर आहे. चलाक आहे. बुद्धिमान. जेव्हा फिल्डिंग करतो तेव्हा सर्वस्व झोकून देतो. आणि आपण पाहिली ही रनिंग कॅच. ओमकार हरपल सलामीचे आघाडीचे दोन्ही फलंदाज. अक्षय बाद झाला. ओमकार बाद झाला. सुयश भट आणि आता अक्षय आलाय. रोहित पाटील पुढचा चेंडू. नवीन फलंदाज येईल अक्षय. सुयश भटनं आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान 4. ओ चांगला चेंडू होता. सावध फटका. ऑन साइडला खेळून काढतोय. जरूर फिल्डर तिथे रेडी. तर विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं तर येणारे चेंडू 15 आणि 38 धावांची गरज. लक्ष कठीण.
सामना थोडा कठीण होत चाललाय. दबाव पाहायला मिळतोय. फणस डोंगरी संघ बॅटिंग करत असताना ओमकार हरपल बाद झाल्यानंतर थोडा डाव गडगडला. आता अक्षय आणि सुयश संघासाठी खेळताना सुयशनं हा चेंडू डॉट खेळलाय. पुढचा चेंडू रोहित पाटील. गोलंदाजी चांगली, या वेळेला यश मिळतं. रिव्हर्स अटेम्प्ट डीप बॅकवर्ड पॉइंटला वेगाने क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू सीमा पार जाईल. मिळतील या चेंडूवर 4 धावा. 4 धावेने संघ पुढे सरकलाय. टोटल रन्स पाहूया. 66च्या पाठलागाला सुरुवात झाली. एकूण धावा 32. विनिंग कॅल्क्युलेशन थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. चेंडू आणि धावांचं अंतर लक्ष थोडंसं कठीण. चौकार षटकार आले तर सामना खेचून आणेल फणस डोंगरी संघ. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर आता सुयश भट आणि अक्षयवर जबाबदारी. 13 चेंडू आणि 34. पायाचा वेध अपील मध्ये उत्साह. पंचांनी हा निर्णय फेटाळला. इथे झाली टक्कर, थोडी दुखापत होईल. फिल्डर आणि बॉलर यामध्ये थोडी दुखापत झाली. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 33 आणि अजूनही 12 चेंडू आणि 33 धावेची गरज. 12 चेंडू 33 धावा. नेक्स्ट मॅच RV11 चिंचपाडा पेन या संघानं टॉस जिंकलाय. निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. मीत 11 भिंगार या संघ रेडी आणि फिल्डिंग. चला, भिंगारी संघाला विनंती करेन आपण पॅव्हिलियन जवळ येऊन थांबा. फिल्डिंग करणारे नेक्स्ट मॅच साठी चिंचपाडा पेन संघ. मीत 11 भिंगारी हा संघ आज पुन्हा एकदा पाहणार आहोत या ग्रुप ए मध्ये. एकूण धावसंख्या आहे ती 33 आणि अजूनही 12 चेंडू आणि 33 धावेची गरज. दुखापत पाहिले आपण. गोलंदाज आणि फलंदाजामध्ये झालेली टक्कर कमबॅक करत असताना आता पुन्हा एकदा येतोय आकाश तारेकर. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा देत 1 विकेट आणि या सामन्यामध्ये कमबॅक करावा लागेल आकाश तारेकरला. 12 मध्ये 33 पाहिजेत. हे निर्णायक षटक असेल. इथे या षटकामध्ये जर धावा ठोकल्या तर समीकरण थोडं सोपं होईल. दबाव असेल. दोघांनाही अजूनही समान समान संधी. मात्र जर धावांचा वेग वाढवला तर सामना जिंकता येईल फणस डोंगरी संघाला. आक्रमण करतोय सुमित, तिथे सज्ज. सिंगल मिळेल. येणारे चेंडू असतील आता 11. 32 धाव्यांची गरज. 66चा पाठलाग करायचा. एकूण धावा दाफलकावर आपण पाहिल्या तर टोटल रन्स 34. 34. पुढचा चेंडू राऊंड विकेट. ऑफ स्टिकच्या बाहेर. अंपायर आमच्याकडे जरूर इशारा केला. व्हाईट बॉल. विनिंग कॅल्क्युलेशन जरूर पाहूया. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे बॅटिंग करताना संघ फणस डोंगरी संघाला. फटका फसलाय. सुमित उभा आहे. तो झेल सोडणार नाही. सोप्या पद्धतीने आणखीन एक गुड कॅच. दबाव निर्माण झाला आता बॅटिंग करताना फणस डोंगरी संघ. ओमकारच्या जाण्यानं थोडा हताश झाला, निराश झाला. बॅकफुटला गेलेला हा संघ. आघाडीवर आता पारगाव संघ. आकाश तारेकर बॅटिंग करताना योगदान पाहिलं 10 धावांचं, ज्यामध्ये षटकार चौकारानं एक षटकारानं डावाची सुरुवात केली. त्यानंतर एक चौकार. योगदान देताना आपण सुमितला पाहिलं 14 वर तो खेळला आणि आता बॅटिंग करताना या सामन्यामध्ये पाहतोय बॅकफुटला गेलाय फणस डोंगरी संघ. विनिंग कॅल्क्युलेशन 2 चेंडू संपले. 10 चेंडूंचा खेळ बाकी. 10 चेंडू आणि 31 धावेची गरज. 10 चेंडू आणि 31 धावा. आकाश तारेकर पुन्हा एकदा सज्ज. आतापर्यंत आकाशच्या गोलंदाजी डिटेल्स पाहिली. 2 विकेट. राऊंड विकेटनं खोदून काढलाय. फटका चांगला आहे. गुड स्ट्रोक. एक्सलंट शॉट. टेक्निक पाहायला मिळाले आणि बघा हा टाइम जज केला. सुपर कनेक्ट. आकाशवर ठोकला षटका. लॉंग ऑफच्या वरून कुठली संधी नव्हती
आणि या षटकाराच्या साहाय्याने संघ पुढे सरकलाय. 9 चेंडू आणि 25 धावेची गरज. इथून पुढे सामना जर फणस डोंगरी संघाला आपल्या बाजूने खेचायचा असेल तर या आक्रमणाची गरज आहे. हर्षल पाटीलनं डावाची सुरुवात केली, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं, धावा दिल्या होत्या 18, 1 विकेट. तो आला क्रमांक 5 वर. डावाची सुरुवात षटकाराने केल्या. पूर्वार्धामध्ये प्रतीकनं डावाची सुरुवात षटकाराने केली होती. सर्वेशनं संघाचा डाव सांभाळला होता. 19 धावा त्यांनी कुठल्या होत्या. आणि आता पाहते सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी आहे. 9 चेंडू 25. सामन्यामध्ये कमबॅक करणार का फणस डोंगरी संघ. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा आकाश तारेकर. चौथं षटक येणारे. 9 चेंडू 25. समोर उभा आहे हर्षल पाटील. ऑन साइडला आणखीन एक तडाखा येईल. हा चेंडू 6 धावेसाठी आणखीन एक पलटवार. षटकार आता 19 धावा बाकी आहेत. 8 चेंडू आणि 19. सामना पलटण्यासाठी प्रयत्न करतोय. पलटवार सूर्य आकाश तारेकरच्या विरुद्ध हर्षल पाटील. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. 8 चेंडू 19. 8 चेंडू 19. बॅटिंग मात्र तुफानी फॉर्म मध्ये आल्या आल्या सेट झालाय. वेगानं बॅट प्रहार करतोय. ऑन साइडला डीप कडे फिल्डर आहे. 1 धाव मिळेल. येणारे चेंडू असतील 7, 18 ची गरज. 7 बॉल 18. 7 चेंडू आणि 18. पारगाव विरुद्ध आकाश तारेकर. युद्ध मैदानावर हर्षल पाटील फणस डोंगरिया. दोघांनाही समान समान संधी. विकेट मिळवली. फलंदाज सेट झाला हर्षल. त्याला साथ देणारा सुयश. आणि ह्या जोडीला फोडणं महत्वाचं आहे. या जोडीला फोडलं तर सामन्यामध्ये कमबॅक करेल. मजबूत स्थितीमध्ये असेल. 7 चेंडू 18. चेंडू जरूर हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल सोडणार नाहीये. पकडलाय झेल. 6 चेंडू आणि आता 18 ची गरज. 6 बॉल आणि 18 ची गरज. रंगतदार लढत आहे. 1 फटका 1-2 मोठे फटके सामने बनवून देतील फणस डोंगरी संघाला. बिग मॅच आहे. बिग मॅच. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचं. RV 11 चिंचपाडा पेन. मीत 11 भिंगारी हा संघ बॅटिंग करेल. सहा चेंडू आणि 18 धावा. चला मॅच ऑन करा. शेवटचं षटक. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी आहे. कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं आधी संघाच्या केडी सुशांत केडीला पाहिलं होतं शुभमनं, ज्यांनी 6 मध्ये 19 ठोकल्या होत्या. सामना जिंकून दिला होता. एक सामन्यामध्ये 6-21 त्याने ठोकल्या होत्या. या मैदानावर आता 6 बॉल 18 ची गरज. 6 चेंडू आणि 18 सामन्यामध्ये सेट झाल्या. हर्षल पाटील आतापर्यंत 3 चेंडू मध्ये वैयक्तिक योगदान 13चं आहे. सुयश भट सामना कोण जिंकून येणार. शेवटचा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज पाहतो विघ्नेश पाटील. 6 मध्ये 18. 6 बॉल 18. 1-2 मोठे फटके सामना बनवून देतील फणस डोंगरी संघाला. मात्र ज्या हर्षल पाटीलनं आल्या आल्या आपला खेळ दाखवला, गोलंदाजाचं खच्चीकरण केलं, तो स्ट्रायकर एंडलाय. तुफानी फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडू गेलाय. मिळतील या 4 धावा. सामन्यामध्ये अजूनही रोमांच थरार नाट्य. 5 चेंडू आणि 14 धावा. 5 बॉल 14. बॅटिंग करत असताना आपण फलंदाज पाहतो. यस चला जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना. टीम मीटिंगची आता परवानगी नाही. हर्षल पाटील जरूर इथे पाहूया. 2 षटकार ठोकल्या. मैदानावर संघाच्या विजयासाठी त्याला लढायचं. बॅटिंग टीम रिव्ह्यू आलाय. यस फेअर डिलिव्हरी. मॅच कडे वळूया. रिव्ह्यू लॉस्ट आणि आता 5 चेंडू आणि 14 धावेची गरज. विघ्नेश पाटील वैयक्तिक योगदान आतापर्यंत पाहिलं तर संघासाठी खेळतोय. मैदानावर अजूनही उभा आहे. एक मोठा फटका अजून कमबॅक करून देईल. मात्र याच विकेटची गरज आहे ती पारगाव संघाला. विघ्नेश पाटील
हाफ ट्रॅकर हा ठोकलाय लांब लचक मॅच टर्निंग पॉइंट ठरणार का फलंदाज आणि हा षटकार बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. हर्षल पाटील साठी तुफानी बरसला. गेलेल्या सामना जिंकण्यामध्ये मजा काही वेगळीच असते नक्कीच. आणि हर्षल पाटीलचे ही तुफानी फटके 3 षटकार 1 चौकार मॅच मधून आता पारगावला विचार करायला भाग पडले. 16-39 सामना 12-33 सामना 6-18 सामना 6 चेंडू 18 आता आलाय निर्णायक क्षणी 4 चेंडू 8 धावा. या विकेटसाठी आकाश तारेकरला योजना आखाव्या लागतील. मैदानावर विस्फोटक हाकार करणारा गोलंदाजांना अक्षरशः विचार करायला भाग पडले. विघ्नेश पाटील आकाश तारेकर सुमित डोंगरे एक्सपिरियन्स प्लेयर अनुभवी खेळाडू एक डॉट बॉल विकेट सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. मात्र या फलंदाजाला जो गोलंदाजांना नडलाय हर्षल पाटील याची विकेट घ्यावी लागेल. 3 षटकार 1 चौकार वैयक्तिक योगदान पाहिलं तर चांगलं राहिलंय. 5 मध्ये 23 4 चेंडू 8 धावा. आणखीन एक फटका धमाकेदार विस्फोटक. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. दडपण झुगारून बॅटिंग कशी करावी याचं चांगलं खेळाचं प्रात्यक्षिक सामन्याचा निकाल स्पष्ट केलाय. विघ्नेश पाटील चौकार सलग 2 षटकार लांब लचक तुफानी बॅटिंगनं आता मात्र सर्वांच्या नजरा साहजिकच. हर्षल पाटील 3 मध्ये 2 डॉट बॉल विकेट हवाय. डॉट बॉल विकेटची गरज. विघ्नेश पाटील ठरला महागडा. आकाश तारेकरच्या षटकामध्ये केलेलं आक्रमण बघा त्या 4 षटकारानं 3 विकेट गेल्यानंतर या हर्षलच्या वादळी खेळानं 6 मध्ये 29 खेळतोय. विघ्नेश पाटील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. या फलंदाजांची विकेट या क्षणी मिळवली तरी कमबॅक करेल. मात्र क्रिकेट एक काही होईल. या मैदानावर आपण 1 चेंडूमध्ये 1 धावेचा सामना सुद्धा जिंकताना गोलंदाजी करणाऱ्या संघाला पाहिले. 3 बॉल आणि 2 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. आणखीन एक आक्रमण ओ धमाकेदार काय तुफानी बरसलाय. या गगनचुंबी फटक्यानं अक्षरशः इम्प्रेस केलं क्रिकेट रसिकांना. क्रमांक 5 वर आला हर्षल पाटील आणि षटकार ठोकलेत 5. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. गेलेला सामना खेचून आणलाय. 16-39 सामन्यामध्ये पाहिलं इक्वेशन ॲनालिसिस आणि जेव्हा मैदानावर आला आपण पाहतो हर्षल पाटील फणस डोंगरी पेन संघाला जे घवघवीत यश मिळवून दिलं आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये हर्षल पाटील नो डाऊट पारगाव संघाला पराभूत करणारा. 7 चेंडूमध्ये 35 धावा आणि 500च्या स्ट्राईक रेटनं मॅन ऑफ द मॅच 7 चेंडू 35 आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.